नमस्कार. मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं सकाळचं स्वयंपाकाचं रुटीन आणि त्याचसोबत स्वयंपाक झटपट आवरण्यासाठी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्याकडे जर काही छान अशा टिप्स असतील तर ते कमेंट करून नक्की सांगा, ज्याचा फायदा मला किंवा आपल्या इतर मैत्रिणींना सुद्धा होईल. तर आजच्या स्वयंपाकाचा मेनू असा होता की सकाळच्या टिफिनला किंवा नाश्त्याला इडली बनवायची होती आणि दुपारच्या जेवणासाठी छोले आणि राईस बनवायचं होतं. मला माहिती आहे की मी छोले तुमच्यासोबत खूप वेळा शेअर केलेत, पण ते मुलांचे फेवरेटसुद्धा आहेत आणि छोले एकदा बनवले ना की त्याच्यासोबत दुसरं काही बनवायचीसुद्धा गरज नाही लागत. नाहीतर मग डाळ भात वगैरे जर असेल तर मग डाळ भात भाजी सगळं म्हणजे स्वयंपाक करावा लागतो. तर सकाळी जर समजा तुम्हाला पटापट स्वयंपाक आवरायचा आहे किंवा जर समजा तुम्ही वर्किंग आहात तर असं सिंपल मेनूच ठरवलेला बरा, जो टेस्टीसुद्धा असतो आणि त्याच्यासाठी खूप जास्त आपल्याला मेहनतसुद्धा नाही करावी लागत. तर सर्वात आधी इथे मी इडल्या बनवायला ठेवते, कारण इडलीची एक बॅच व्हायला जवळजवळ 12 ते 15 मिनटं तरी लागतात. त्यामुळे जर समजा असे 2-3 जर बॅच बनवायचे असेल मग तशा प्रकारे मग टाईमसुद्धा व्यवस्थित असा ॲडजस्ट होतो. आणि त्याचसोबत इडलीचं जे बॅटर आहे ना ते नेहमी थोडंसं एक्स्ट्राच करून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला पुन्हा पुन्हा मग ते बॅटर बनवायची गरज नाही लागत आणि आपला वेळसुद्धा वाचतो. मील प्लॅनिंगवर आधारित मी तुमच्यासोबत खूप सारे व्हिडिओ शेअर केलेले आहेत. त्याची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती आहे, जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पाहू शकता. आता जर समजा सकाळी तुम्हाला खूपच घाई होत असेल स्वयंपाक करताना तर अशा रेसिपीज निवडायच्या ज्यामध्ये खूप जास्त काही चॉपिंगची गरज लागणार नाही. आणि त्याचसोबत जर वाटण वगैरे जरी हवं असलं तुम्ही ते आधीच तयार करून ठेवा. खूप साऱ्या वाटण वगैरेच्या रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे, जेणेकरून काय होतं ना आपला स्वयंपाक टेस्टीसुद्धा होतो आणि त्याचसोबत आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि आपल्या स्वयंपाकामध्ये व्हरायटीसुद्धा भरपूर सारी होते. तर इथे आता मी छोले बनवते आणि छोलेची रेसिपी मी तुमच्यासोबत खूप वेळा शेअर केलेली आहे, ज्यामध्ये मी काय करते कांदा, टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट त्याचं एकत्रच वाटण करते आणि ते फोडणीला टाकते. त्याचसोबत आदल्याच रात्रीनं थोडीफार तयारी करून ठेवायची, म्हणजे सकाळी आपल्याला खूप जास्त काही तयारी करण्यासाठी वेळ लागत नाही. आपण आधीच जेव्हा ठरवून ठेवतो ना दुसऱ्या दिवशी काय बनवणार आहोत किंवा 2-3 दिवसाचा स्वयंपाक जरी आपण जर रेडी म्हणजे विचार जरी करून ठेवला ना तरी त्याच्यानुसार आपण तयारी करून ठेवू शकतो आणि आपल्याला भांड्यांचा पसारासुद्धा आपला खूप कमी निघतो. जसं की आता आदल्या रात्री मी बटाटे बॉईल केली होती, मला पॅटीस बनवायचे होते, मग त्याच्यासोबतच मी छोलेसुद्धा वाफवून घेतले, जेणेकरून मला सकाळी पुन्हा छोले बॉईल करायला नको. तर इथे इडलीची एक बॅच झालेली आहे, ती थंड करायला ठेवते. तोपर्यंत इथे मी छोलेलासुद्धा फोडणी देते. तर ह्याची रेसिपी मी काही डिटेलमध्ये शेअर करणार नाही, पण जर तुम्हाला असा डाऊट येत असेल की एकत्र सगळं वाटण करून हे कसं लागत असेल तर एकदा ट्राय करून बघा. झटपट एकदम ही रेसिपी तयार होते आणि खूपच अप्रतिम लागते. तर इथे फक्त आपल्याला अख्खे गरम मसाला टाकायचे आहेत आणि आपण तयार केलेलं वाटण व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे. वाटण परतण्यासाठी थोडासा वेळ जातो, तर काय करायचं त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं आणि झाकण देऊन गॅस स्लो करायचा आणि इतर जी आपली काही कामं असतील ना ती आपण करायची. तर अशाच प्रकारे किचनमध्ये जेव्हा आपण असतो ना तर किचनमध्ये उभं राहून किचनची इतर काही कामं जसं की भांडी वगैरे लावणं किंवा इतर एखाद्या रॅकची वगैरे साफसफाई करणं अशी सगळी कामं करायची, जेणेकरून आपल्याला किचनमध्ये सेपरेट असा वेळ द्यावा लागत नाही. तर इथे वाटण परतते तोपर्यंत मी भांडी वगैरे सुद्धा लावून घेतली. ते सर्व मी शूट नाही केलं, कारण सकाळी शूट करायचं म्हटल्यानंतर ना एकतर घाईसुद्धा खूप होते आणि त्यामध्ये इतरसुद्धा भरपूर कामं अशी सुरू असतात. मग ते ट्रायपॉडचं स्टँड इथे तिथे फिरवणं ते पॉसिबल होत नाही. आणि ते दुसऱ्या बाजूला इडल्यासुद्धा थंड झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता मी याला अजिबात चमचा वगैरे लावलेला नाही आहे. इडल्या फक्त म्हणजे इडलीचं बॅटर प्लेटमध्ये टाकण्याआधी फक्त तेल लावलं होतं आणि खूप छान असे इझिली हातानेच मी इडल्या सोडून घेते आणि व्यवस्थित त्या निघतात त्या. आणि मी काय करते जेव्हा इडलीचं बॅटर जेव्हा शेवटचं उरलेलं असते ना तेव्हा मी जास्तच इडल्या बनवून घेते. मग दुसऱ्या दिवशी किंवा त्याच्या म्हणजे 1 दिवसानंतर इडली फ्राय वगैरे करते, जे मुलांनासुद्धा खूप आवडतं आणि आपला जो सकाळचं एक टिफिनची जी एक रेसिपी आहे ना तीसुद्धा नवीन म्हणजे अशी रेसिपी मिळते जी झटपट तयार होते.
तर इथे हे इडलीचं बॅटर ह्याच्यामध्ये टाकून झाल्यानंतर थोडंसं बॅटर उरलेलं, मग त्याच्यासाठी पुन्हा मी 2-3 इडल्या काही कुकरला लावत नाही. मग मी राजना सांगते की तुम्ही डोसे वगैरे टाकून घ्या. मग त्याचे 1-2 डोसे ते स्वतःसाठी बनवून घेतात. त्याचसोबत इडलीची चटणी वगैरे जी आहे ना तीसुद्धा मी फ्रीजमध्ये बनवून ठेवते. आणि मी कोणतंही जे म्हणजे स्वयंपाकाची जी गोष्ट आहे म्हणजे एखादी चटणी वगैरे जर असेल, वाटण जर समजा खोबऱ्याचं असेल ज्यामध्ये पाण्याचा वापर जास्त नसेल केला तर ते 10-12 दिवसासाठी ठेवते. पण इतर ज्या सगळ्या गोष्टी असते ना त्या आठवड्याभराच्या आतच म्हणजे संपवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे खूप जास्त वेळसुद्धा तुम्हीसुद्धा ठेवू नका. त्याचप्रमाणे आपल्या सकाळच्या स्वयंपाकाचा एक अविभाज्य घटक असतो तो म्हणजे चहा. आणि मी नेहमी तुम्हाला सांगितलेलं आहे की चहामध्ये जोपर्यंत वेलची आणि आलं पडत नाही ना तोपर्यंत चहाला तितकी काही चव येत नाही. आता ही जी टीप आहे ती माझ्या काही मैत्रिणींना माहिती असेल, मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केली होती. तर ज्यांना ही टिप माहिती नसेल त्यांच्यासोबत मी पटकन शेअर करते. तर चहा पावडरमध्येच मी काय करते ना, सुंठाची पावडर किंवा सुंठ नाहीतर मग सुकलेलं आलं आणि त्याचसोबत वेलची मिक्सरला बारीक करते आणि त्याची पूड ही चहा पावडरमध्ये मिक्स करून ठेवते, जेणेकरून झटपट असा आपला मसाला चहा तयार होतो. मग सकाळी किंवा इतर वेळेस चहा करत असताना आपल्याला सेपरेट आलं स्वच्छ करा, मग ते किसा किंवा मग वेलची कुटा ही सगळी कामं करावी लागत नाही. झटपट असा आपला चहा बनवून तयार होतो. त्याचसोबत आपल्या मील प्लॅनिंगचा दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे भाज्या व्यवस्थित निवडून ठेवणं. जर भाज्या आपण निवडून स्वच्छ करून फ्रीजमध्ये व्यवस्थित जर ठेवल्या ना तर आपला स्वयंपाक पटकन होतो. कारण कधी आपण काय करतो ना, कोथिंबीर वगैरे जर बाहेरून आणली किंवा कढीपत्ता तर जसंच्या तसं आपण पिशवीसकट तो फ्रीजमध्ये ठेवून देतो. त्याने भाज्या तर खराब होतातच, पण जेव्हा ऐन वेळेस आपल्याला त्याची गरज असते ना तेव्हा आपल्याला ते निवडायला खूप कंटाळा येतो. आणि कधी आपण ना असूनसुद्धा त्या भाज्या टाकण्याचा विचारसुद्धा करत नाही की आपल्याला असं वाटतं की आपला एक्स्ट्रा वेळ त्याच्यामध्ये जातो. तर त्यासाठी आणल्यानंतर थोडंसं फक्त वेळ काढून भाज्या जर निवडून ठेवल्या ना तर आपल्या भाज्यासुद्धा खराब लवकर होत नाही आणि आपला वेळसुद्धा वाचतो. आणि तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे स्वयंपाक करत असताना इतरसुद्धा कामं आजूबाजूला चालू असतात, जी मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली नाही आहे. कारण मल्टीटास्किंग करणं हे गरजेचंच आहे, नाहीतर आपल्याला काम करण्यासाठी संपूर्ण दिवससुद्धा कमी पडतो. तर इथे माझा छोल्यांचा जो मसाला आहे तो व्यवस्थित असा फ्राय करून झालेला आहे. त्यामध्ये इतर जे पावडर मसाले आहेत ते टाकून छोले टाकलेले आहेत. आणि ही पुन्हा एकदा एक छोटीशी टिप, ज्यावेळेस तुम्ही अशी कडधान्याची वगैरे अशा जेव्हा भाज्या बनवता ना त्यामध्ये थोडेसे बॉईल केलेले कडधान्य मिक्सरला वाटून घ्यायचे, त्यामुळे ग्रेव्ही छान अशी एकजीव होते. आणि नेहमी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं म्हणजे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करताना. तर इथे छोले तयार झालेले आहेत. भात वगैरे मी नाही बनवणार, भात दुपारी राज गरमच बनवतील. तर इथे माझा डब्बा रेडी आहे आणि त्याचसोबत छोलेसुद्धा रेडी आहेत. तर आता मी टिफिन पॅक करून घेते. त्याचप्रमाणे आपल्याला टिफिन वगैरे जर समजा सकाळी लागणार असतील ना मुलांचे किंवा मिस्टरांचे किंवा तुमचे स्वतःचे, तर ते रात्री स्वच्छ करून पुसून व्यवस्थित एका बाजूला ठेवून द्यायचे. टिफिनसाठी लागणाऱ्या बॅगा म्हणा किंवा वॉटर बॉटल, म्हणजे सकाळी आपल्याला ते भांड्यांच्या रॅकमध्ये शोधाशोध करण्याची गरज लागत नाही. आपला झटपट असा टिफिनसुद्धा पॅक करून होतो. तर अशा छोट्या मोठ्या टिप्स ज्या काही मला सुचतील त्या मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेनच. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. या व्यतिरिक्तसुद्धा तुमचे काही सजेशन्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर इतरही व्हिडिओज पहा आणि जर कंटेंट आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मला माहिती आहे मी नेहमी तुम्हाला लवकर सांगते पण थोडीशी उशिरा भेटते, पण तुम्हीसुद्धा समजून घ्या. मलासुद्धा सगळी कामं व्यवस्थित अशी मॅनेज होत नाही, पण लवकरात लवकर भेटण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल. चला तर मग तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.